ग्युलेन बॅरे सिंड्रोम या दुर्मिळ आजारानं पुण्यात शिरकाव केला आहे। 22 पेशंट्स या आजाराचे पुण्यात नोंद झाले आहेत। महत्त्वाचं म्हणजे पाण्यामुळे हा आजार होत असल्याचं महापालिकेचं साधारण म्हणणं आहे आणि पाण्याचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। महत्त्वाचं म्हणजे नांदेड सिटी या परिसरात जे काही रुग्ण आढळले त्यांना विहिरीचं पाणी पोहोचवलं जात होतं, त्यांच्या घरी विहिरीचं पाणी पोहोचवलं जात होतं अशी देखील माहिती आहे। मात्र या संदर्भात हा आजार कशामुळे होतो आणि याचे सिम्पटम्स नेमके काय आहे या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत न्यूरोलॉजिकल सोसायटी ऑफ पुणेचे प्रेसिडेंट आहेत डॉक्टर राहुल कुलकर्णी सर। सर, हा आजार नेमका काय आहे? कारण दुर्मिळ आजार याला म्हटलं जात आहे, हा आजार नेमका काय ते सांगा। आता आपण म्हटलं तसं हा तसा दुर्मिळ आजार आहे, म्हणजे लाखात एकाला होणारा आजार आहे। एका किंवा दोन लोकांना लाखामध्ये हा आजार होतो आणि या आजारामध्ये काय होतं की हातापायाच्या नसांना जी आहे ते सूज येते। तर बऱ्याचदा शरीरात कुठेतरी इन्फेक्शन होतं, जे इन्फेक्शन पोटाचं असू शकेल, म्हणजे अशा लोकांना उलट्या जोप झाल्या असतात, किंवा सर्दी खोकल्याचं इन्फेक्शन आहे। त्या इन्फेक्शनची नंतर शरीरामध्ये क्रॉस ॲलर्जी तयार झाल्यासारखी होते आणि नसांना सूज येते। त्यामुळे हातापायातली शक्ती कमी होणे, पायातली शक्ती कमी होणे, हातातली शक्ती कमी होणे, काही वेळा घशाच्या स्नायूंची शक्ती कमी होणे, बोलायला त्रास होणे, काही वेळा दुर्मिळ लोकांमध्ये श्वसनाचा त्रास होणे, अशा प्रकारचा हा त्रास असतो आणि ही लक्षणं हळूहळू ओव्हर 3-4 आठवडे हळूहळू वाढू शकतात। तर असा हा आजार आहे GBSचा, जगात नोन आजार आहे, सगळ्या डॉक्टरना हा माहितीचा आजार आहे, दुर्मिळ आजार आहे। परंतु गेल्या काही दिवसात आपण म्हणता असं ह्याचं प्रमाण पुण्यामध्ये एकाएकी वाढून गेलं आहे, असं आहे। साधारण कशामुळे हा आजार होतो? सेकंडरी आजार आहे असं कालपासून आपण सांगतोय, पण नेमका कशामुळे हा आजार असू शकतो? हा आजार जो आहे हा साधारणपणे प्रतिकार शक्तीचा आजार आहे। म्हणजे शरीरामध्ये कुठेतरी इन्फेक्शन होतं आणि इन्फेक्शन झालं की शरीरात त्या इन्फेक्शनच्या विरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती जमा होते। ती प्रतिकारशक्ती काही लोकांमध्ये अनफॉर्च्युनेटली वाकडं काम करते, म्हणजे ती शरीराच्या विरुद्धच लढते, म्हणजे शरीराच्या नसांच्या विरुद्ध लढते। सो थोडक्यात हा प्रतिकारशक्तीचा मग इम्युनिटीचा आजार आहे, पण कुठेतरी इन्फेक्शनमुळे हा ट्रिगर होतो। अगदी दुर्मिळ लोकांमध्ये हा वॅक्सिनमुळे म्हणजे लसींमुळे सुद्धा ट्रिगर होऊ शकतो, पण कॉमन याच्यामध्ये ट्रिगर जो आहे हा इन्फेक्शनचा आहे। तर ते इन्फेक्शन जे असतं ते बॅक्टेरियाचं इन्फेक्शन असेल, व्हायरसचं इन्फेक्शन असेल, अनेक इन्फेक्शननी हा जर ट्रिगर होतो आपल्याला माहिती आहे। कॉमन 2 जागा म्हणजे एकतर उलट्या जुलाबचं इन्फेक्शन किंवा दुसरं सर्दी खोकल्याचं इन्फेक्शन, याच्यामुळे हा ट्रिगर होतो। आपण अशी माहिती आहे की याचा परिणाम मेंदूवर पण होतो आणि पॅरालाइज्ड पण होऊ शकतात माणसं। म्हणजे काही मागच्या ज्या पेशंटशी आम्ही बोललो त्यांनी सांगितलं की आम्हाला पॅरालिसिसचा पण त्रास झाला होता, असं काही आहे? नाही, ह्याच्यात पॅरालिसिस होत नाही। पॅरालिसिस म्हणजे ही जी आपली संज्ञा आपण वापरतो त्याला ब्रेन अटॅक म्हणतो, तो वेगळा आजार आहे, तो मेंदूचा आजार आहे, हा नसांचा आजार आहे। सो ह्याच्यामध्ये हातापायातली शक्ती कमी होते, म्हणजे एका अर्थाने हा विकनेसचाच आजार आहे, म्हणजे पॅरालिसिस होतो, परंतु हा पॅरालिसिस नसांचा पॅरालिसिस आहे, म्हणजे नर्वचा आजार आहे। ह्याच्यामध्ये मेंदूमध्ये काही त्रास होत नाही, त्या लोकांचा मेंदू पूर्ण शाबूत असतो। साधारण आपण बघितलं तर पुण्यातल्या नांदेड सिटी परिसरात काही रुग्ण आढळलेत, कसब्यात आहे, सिंहगड रोड परिसरात आहे। ज्या भागात विहिरीतनं पाणी पोहोचवलं जात आहे त्या भागात असे पेशंट्स आढळल्याचं आत्ता सध्या दिसून येत आहे। तर पाण्यामुळे, दूषित पाण्यामुळे हा आजार होऊ शकतो का? तर आता बरेचसे जे आजाराचे रुग्ण आम्ही बघितले त्या लोकांना जुलाब झालेले आहेत, पोट दुखले आणि त्याच्यानंतर हा त्रास झाला। म्हणजे शक्यता आहे की या लोकांना पोटामध्ये इन्फेक्शन होतं, त्याच्यानंतर हा त्रास झाला आहे आणि एकाच पद्धतीचे अनेक रुग्ण असल्यामुळे शक्यता आहे की पाण्यामुळे असू शकेल। आता हे विहिरीचं पाणी आहे का धरणाचं पाणी हे मी सांगू नाही शकणार, त्याचा शोध आपले PMCचे अधिकारी घेत आहेत आणि आय एम शुअर याचं उत्तर आपल्याला लवकर मिळेल। परंतु हा आजार पाण्यामधनं होत असेल असं प्राथमिक डॉक्टरांना सुद्धा वाटतंय। सो लोकांनी ही काळजी घेतली पाहिजे की पाणी आपण उकळून प्या, निर्जंतुक करून प्या किंवा बॉटलचं पाणी प्या। बाहेरचं अन्न जेव्हा खाता तेव्हा अन्न स्वच्छ धुवून घ्या किंवा उघड्यावरचं जास्ती खाऊ नका। म्हणजे पाण्याची आपण काळजी घेतली पाहिजे। आपण नॉर्मली जेव्हा उलट्या जुलाबचे आजार होतात, कॉलरासारखे आजार जेव्हा पूर्वी व्हायचे तेव्हा सांगायचो, ती ही लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे। शेवटचाच एक प्रश्न, मृत्यूचा धोका किती % आहे या सगळ्या आजारात? हा आजार असा आहे की हा सुदैवाने बहुतेक बरा होणारा आजार आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये 80 ते 90% जणांचा आजार चांगल्या पद्धतीने बरा होतो। ह्याला वेळ लागतो, म्हणजे काही आठवडे काही महिने लागतात, काही पेशंटना हॉस्पिटलमध्ये आठवडे राहावं लागतं, नंतर घरी गेल्यावरही फिजिओथेरपी एक्सरसाइज करावे लागतात, जे काही काळ चालतात तसे। सो ह्याच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण खूप कमी आहे। मला विचारलं तर सायंटिफिकदृष्ट्या मृत्यूचं प्रमाण 5% कमी आहे, म्हणजे 95% ते 98% लोक या आजाराचे चांगल्या पद्धतीने बरे होतात। अर्थात याला ट्रीटमेंट मोठी लागते, सो त्यामुळे लोकांनी घाबरण्याचं कारण नाही आहे। ह्या आजारामुळे असं झालं की दुर्दैवाने लोकांना वाटतं कुठेतरी मोठी साथ येणार आहे। हा काय साथीचा आजार नाही, हा छोटासा झालेला आउटब्रेक आहे आणि तो लवकरच आटोक्यात येईल अशी आपण आशा करूया। ह्याच्यामध्ये काळजी करू नका, परंतु आपली काळजी घ्या। शेवटचा पुन्हा एक प्रश्न, साधारण कोणत्या वयोगटातल्या लोकांना हा आजार होतोय? आपण जे काही पेशंट्स आहेत 59 वर्षाचे आहेत, तर इकडे एक 14-15 वर्षाचे देखील दिसतात। हा आजार कुठल्याही वयोगटात होऊ शकतो, म्हणजे अगदी लहान बाळापासून 2-3 वर्षाच्या बाळापासून 80-90 वर्षापर्यंत कुणाला येऊ शकतो।
आता आमच्याकडे बघितलं तर लहान मुलांमध्ये पण झालेला दिसतो आहे, ॲडल्ट लोकांमध्ये पण आहे. मी ॲडल्टचा डॉक्टर आहे, सो आमच्याकडे ॲडल्ट पेशंट आहेत, पण लहान मुलांमध्ये पण आजार झालेला आहे आणि लहान मुलांमध्ये होतो हे माहिती आहे तसं. सो हा कुठल्याही वयोगटात होणारा आजार आहे, असं नाही की विशिष्ट वयोगटातच होईल, तो कुणाला होईल. सो अशी लक्षणं जर आपल्याला आढळली तर आपण लवकरात लवकर हॉस्पिटल गाठणे हा ह्याच्यावरती खरं तर आपल्यासाठी चांगला प्रथमोपचार आहे. थँक्यू सर. खरं तर आजार म्हटलं की आपण घाबरतो. कोविडनंतर कोणताही नवीन आजार आला की सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. मात्र घाबरण्याची काही गरज नसल्याचं आपल्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी पिताना किंवा जेवताना विशेष काळजी घेण्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.